जो आमचा वैनगंगा नळगंगा प्रकल्प आहे, ज्यातनं 4,04,000 हेक्टर जमीन ओलिताखाली, म्हणजे जवळपास 10,26,000 एकर जमीन ही ओलिताखाली येणार आहे। या प्रकल्पाच्या सगळ्या मान्यता आम्ही फायनल केलेल्या आहेत। याचं डिझाईन, ड्रॉइंग, DPR आता हा या महिन्याच्या शेवटी SLTAC कडे जाणार आहे। त्याच्यानंतर SLTAC ला 15 ते 20 दिवस लागतील आणि मग MMRDA ने MWRRA ने अट टाकली होती की अंतिम आराखडा झाल्यानंतर आमची परवानगी घ्यावी, त्यामुळे त्यांच्याकडे जाईल। साधारणपणे फेब्रुवारी 2026 पर्यंत यातल्या सगळ्या मान्यतेच्या प्रक्रिया पार पाडतील आणि त्यानंतर प्रत्यक्ष काम करण्याकरता ॲक्विजिशन आणि टेंडर याचं काम हे सुरू होईल। जवळपास 1,00,000 कोटी रुपयाचा हा प्रकल्प आहे आणि हा प्रकल्प विदर्भाचं ची भाग्यरेषा पूर्ण बदलणार आहे। विदर्भातला जेवढा दुष्काळी भाग आहे त्या भागाला पूर्णपणे या ठिकाणी हिरवा करणारा अशा प्रकारचा प्रकल्प आहे। यासोबत आपल्याला कल्पना आहे की आपण त्या ठिकाणी कोकणातनं गोदावरीच्या खोऱ्यामध्ये 55 TMC पाणी आणायचं आहे। त्या संदर्भात मराठवाड्यामध्ये पाणी वळवण्याच्या संदर्भात सविस्तर प्रकल्प अहवालाचं काम अंतिम टप्प्यात आहे आणि मार्च 26 पर्यंत ते काम पूर्ण होऊन त्यालाही MWRRA ची मान्यता आम्ही घेऊ आणि त्याच्यानंतर त्याचंही काम पूर्ण करू। त्यातनं आपला मराठवाडा जो आहे तो त्या ठिकाणी दुष्काळमुक्त होणार आहे। आणि यासोबत मला हे देखील सांगितलं पाहिजे, दमणगंगा एकदरे गोदावरी, दमणगंगा वैतरणा गोदावरी, नारपार गिरणा हे जे प्रकल्प आहेत या सगळ्या प्रकल्पांना आपण त्या ठिकाणी मान्यता देऊन काहींचे टेंडर निघालेले आहेत, काही टेंडर स्टेजवर आहेत आणि त्यातनंही मोठ्या प्रमाणात या ठिकाणी 2.41 लाख हेक्टर इतकी जमीन ओलिताखाली येणार आहे। यासोबत आपण वर्ल्ड बँकेच्या माध्यमातून फ्लड डायव्हर्जनचा प्रकल्प तयार केलेला आहे, तोही आता अंतिम टप्प्यामध्ये आहे। त्यातला पहिला जो पोर्शन आहे त्याचं टेंडरही निघालं आहे, दुसऱ्या पोर्शनचं अजून फायनल डिझाईन तयार होत आहे, ज्यामध्ये जवळपास कोल्हापूर आणि सांगली इथलं जे फ्लडचं पाणी आहे हे फ्लडचं पाणी आपण डायव्हर्ट करणार आहोत। आणि आपल्याला ऐकून आश्चर्य वाटेल, वर्ल्ड बँकेच्या सिम्युलेशन स्टडीमध्ये असं लक्षात आलं, दरवर्षी फ्लडचं वाहून जाणारं पाणी हे 100 TMC आहे। 100 TMC पाणी वाहून जातं, त्यातलं 30-35 TMC आपण त्यातलं डायव्हर्ट करू शकतो। ते डायव्हर्ट करून उजनीपर्यंत आणायचं। पश्चिम महाराष्ट्रातले जे काही दुष्काळी तालुके आहेत आणि उजनीतनं पुन्हा मराठवाड्यातले लगतचे जे तालुके आणि जिल्हे आहेत त्याच्यामध्ये पाणी न्यायचं, अशा प्रकारचा हा फ्लड डायव्हर्जनचा प्रोजेक्ट आहे। वर्ल्ड बँकेने याला सगळ्या प्रकारची मान्यता दिली आहे, त्याला निधी देखील वर्ल्ड बँक देतोय आणि यामुळे मला असं वाटतं की पुढच्या काळामध्ये हे सगळे प्रकल्प, आणि मी असं म्हणत नाही हे जनरेशनल प्रकल्प आहेत, यातल्या काही प्रकल्पांना 7 वर्ष लागतील, काहींना 8 वर्ष लागतील, पण हे प्रकल्प झाल्यानंतर दुष्काळ हा महाराष्ट्रामध्ये भूतकाळ होईल आणि विदर्भ मराठवाड्यातला दुष्काळ हा नेहमीकरता संपुष्टात येईल। अशा प्रकारचं एक ट्रान्सफॉर्मेशनल काम हे आपण या ठिकाणी केलेलं आहे। खरं म्हणजे आपण जर बघितलं तर विशेषतः हे सरकार जे आहे हे, आणि 2014 पासूनच आपण एक नेहमी प्रयत्न केला की कुठल्याही परिस्थितीमध्ये निधी वाटपामध्ये असमतोल येऊ नये, विदर्भ मराठवाड्यावर अन्याय होऊ नये। राज्यपालांचे पूर्वी निर्देश असायचे, आता ते निर्देश नाही। सुधीर भाऊंनी सांगितलं आहे की आपले वैधानिक विकास मंडळं पुन्हा जिवंत करा, आपला प्रस्ताव केंद्रात गेला आहे, आम्ही पाठपुरावा करतोय, ते जिवंत करू। पण सुधीर भाऊ, ते मंडळं नाही म्हणून तुम्हीही अर्थमंत्री होतात, तुम्ही कधी अन्याय होऊ दिला नाही, दादांनी अन्याय होऊ दिला नाही। त्या सूत्राप्रमाणे जे पैसे मिळाले पाहिजे त्याच्यापेक्षा तसूभर जास्तच पैसे हे विदर्भ मराठवाड्याला आपण दिले। आपण जर बघितलं तर विदर्भाला 23% पैसे देणं गरजेचं होतं, त्याऐवजी आपण विदर्भाला 25.85% दिलेले आहेत। मराठवाड्याला 18% देणं गरजेचं होतं, त्याऐवजी आपण 19% पैसे मराठवाड्याला दिलेले आहेत। त्यामुळे कुठेही अन्याय हा विदर्भ मराठवाड्यावर या सरकारमध्ये होणार नाही, हे देखील या निमित्ताने मला आपल्या लक्षात आणून द्यायचं आहे। ग्रामीण रस्त्यांच्या दर्जोन्नतीच्या संदर्भातले काही विषय आहेत, यामध्ये 6 जानेवारी 22 रोजीच्या शासन निर्णयान्वये
10,000 किलोमीटरचे उद्दिष्ट आपण दिले होते, त्यापैकी 9,992 किलोमीटरच्या कामांना ऑलरेडी मान्यता आपण दिलेली आहे. आणि आता त्याचा दुसरा टप्पा, यामध्ये 7,000 किलोमीटरचे अजून रस्ते आपण घेतलेले आहेत, ज्यामध्ये 6,948, म्हणजे एकूण जर आपण विचार केला तर जवळपास 16,000 किलोमीटरच्या ग्रामीण रस्त्यांना आता मान्यता दिली आहे. त्याला निधी आपण उपलब्ध करून देतो आहोत आणि या रस्त्यांना आपण हे रस्ते केल्यामुळे मोठ्या प्रमाणात ग्रामीण रस्त्यांचा जो प्रश्न आहे तो प्रश्न या ठिकाणी आपण सोडवणार आहोत. सगळ्या याच्यामध्ये थीमॅटिकली केलं आपण. भास्करराव, मी गोष्ट सांगतो, मी सातत्याने आमच्या सहकाऱ्यांना हे लक्षात आणून दिलं की आपण बीट अँड पीसेसमध्ये काम करू नये. आपण स्कीमॅटिक प्लॅन तयार करावा आणि प्लॅनप्रमाणे करावं. आपण बघा, मुख्यमंत्री योजना आपण जेव्हा सुरू केली त्यावेळेस प्लॅनप्रमाणे आपण केलं. आताही ग्रामीण रस्ते असतील, हॅमचे रस्ते असतील, आपण एक अमृतकाल रस्ते योजना तयार केली आहे. आणि त्या रस्ते योजनेमध्ये आपण आत्ता कुठले आवश्यक आहे, नंतर कुठले आहेत, असं आपण त्याच्यामध्ये मतदारसंघांचा विचार नाही केला. आपण रस्त्याचा दर्जा, त्याच्यावरचा ट्रॅफिक, मुख्य केंद्र कुठले आहेत याचा विचार करून योजना तयार केली आणि त्या योजनेला आपण फायनान्स करतो. अध्यक्ष महोदय, यासोबत आपल्याला कल्पना आहे की आता आपण मागच्या काळामध्ये समृद्धीचं एक्सटेन्शन हे घोषित केलं होतं. या समृद्धीच्या एक्सटेन्शनमध्ये आता नागपूर गोंदिया द्रुतगती महामार्ग 162 किलोमीटर लांबीचा हा महामार्ग आहे. 18,539 कोटी रुपयाचा हा मार्ग आहे. आता जवळपास याचं लँड ॲक्विजिशन अंतिम टप्प्यामध्ये आलेलं आहे आणि त्यामुळे पुढच्या काळामध्ये अगदी तास सव्वा तासामध्ये आपल्याला गोंदियाला पोचता येईल. नाना भाऊंकडे आम्हाला लवकर पोचता यावं या दृष्टीने आपला 2 बायपास देऊ, बिलकुल 2 देऊ. एक जयंत पाटील साहेब म्हणतात एकाने नाना भाऊ जातील, एकाने प्रफुल्ल पटेल जातील. त्यानंतर भंडारा गडचिरोली हा द्रुतगती महामार्ग 94 किलोमीटरचा आहे. त्याला 12,903 कोटी रुपये आपण देतो आहोत. याचंही भूसंपादनाचं काम हे प्रगतीपथावर आहे. आणि त्यासोबत नागपूर चंद्रपूर द्रुतगती महामार्ग जो आमच्या सुधीर भाऊंची नेहमी त्या ठिकाणी एक आग्रह असायचा, तर त्याही संदर्भात आपण जवळपास 19,536 कोटी रुपयाचं हे भूसंपादन या ठिकाणी प्रगतीपथावर आहे. यासोबत गडचिरोलीमध्ये मोठ्या प्रमाणात आज मायनिंगचं काम चालू झालेलं आहे. तिथल्या रस्त्यांना मायनिंगचं जे काही वजन आहे ते पेलवलं पाहिजे आणि म्हणून त्या ठिकाणी देखील आपण एक मोठा कॉरिडॉर हा तयार करतो, ज्यामध्ये मोर, कोनसरी, मुळचेरा, हेदरी ते सुरजागड असा आपण हा रस्ता करतो. जवळपास या रस्त्यामुळे चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्याला मोठ्या प्रमाणात त्याचा फायदा होणार आहे. 2,492 कोटी रुपये त्याच्यावर आपण खर्च करणार आहोत. या व्यतिरिक्त 500 कोटी रुपये अजून वेगळ्या रस्त्यांना देखील गडचिरोलीमध्ये आपण त्या ठिकाणी दिले आहेत. नवेगाव, मोर, कोनसरी, मुलचेरा, हेडरी, सुरजागड या सगळ्या भागातल्या आवाजावन जे आहे त्याला देखील याचा मोठा फायदा होणार आहे.